नमस्कार मैत्रिणींनो, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असा दाणेदार गाजरचा हलवा बनवते. आपण इथे गाजर घेतले आहेत. हे अर्धा किलोपेक्षा पण जास्त आहेत. ह्यांना मी स्वच्छ धुवून आणि मस्त पुसून वगैरे घेतलेले आहेत, म्हणजे सकाळीच धुवून घेतले होते. आता हे गाजर आहे, ह्याची आपण साल काढून घेऊया. सर्व गाजरची ही सुरी आहे, हिला नीट धार नाही आहे, तरी पण आपलं वापरते. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. तर आता बघा, अशा पद्धतीने सर्व गाजराची मी साल काढून घेतली आहे. पाहू शकता. आता हे गाजरचा जो मोठा भाग आहे तिकडनं ते आपण थोडं थोडं कापून घेऊया. हे अशा पद्धतीने आपण कापून घेऊया, म्हणजे किसायला पण सोपं पडतं. पाहू शकता. तर मस्त असं आपण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवते दाणेदार. ते इथे मी किसणी घेतली आहे आणि इथे आपण मस्त असे किसून घेऊया. आतमध्ये ते गाजर किसताना जो जाड भाग येतो ना, तो शक्यतो आपण घ्यायचं नाही आहे. पाहू शकता. ते मी काढून घेतलेलं आहे. आता सर्व गाजर आपलं किसून झालेलं आहे. चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. मस्त असं बघा, आता कढई ठेवून घेतली. अशी थोडी जाड कढई घ्यायची. यामध्ये मी 2 ते 3 चमचे असं साजूक तूप टाकून घेतले. साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जो किसलेला गाजर आहे हा टाकून घ्यायचा आणि मस्त चांगलं असं परतवून घ्यायचं तुपामध्ये. जर कुकरमध्ये केला ना तर पटकन होतं, पण कढईमध्ये आपल्याला थोडं अधूनमधून चांगलं असं परतवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करत जायचं. आता पहिले मी ना असं छान मिक्स करून घेते 1-2-3 मिनटं. पाहू शकता. आता किती याचं म्हणजे भरपूर दिसत होतं, आता कमी दिसतोय आपल्याला. अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे. आता आपण हे मिक्स करून घेतले. यामध्ये आपण काय करूया, दूध ओतून घेऊया. हे ना अर्धा लिटर दूध आहे, मी आटवून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम घट्ट दूध आहे. आता बघा दूध टाकले ना, आता मिक्स करून घेऊया. आणि गॅस कसा मी फास्ट ठेवलेला आहे, मोठा गॅस आहे. आणि नंतर मग आपण बारीक करूया. आता मस्तपैकी आपण बघा मिक्स करून घेतले. आता करूया आपण यावरती झाकण ठेवूया. उकळी आले ना, आता झाकण ठेवूया आपण आणि मध्यम गॅस करून 5 मिनिटं आपण पहिले शिजवून घेऊ. आता 5 मिनिटानंतर परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता बऱ्यापैकी आपलं दूध आहे ना छान आटल्या गेले, घट्टपणा झालेला आहे. परत एकदा कढईला कालेतं लावून मस्त असं मिक्स करायचं, म्हणजे खाली जळलं बिळलं असेल तर आपल्याला समजेल. कारण खाली दूध कसं घट्ट आहे ना, लगेच कढईला लागतं मग. त्यामुळे मी थोड्या थोड्या वेळाने चांगलं मिक्स करत गेलेले आहे. आता बघा छान असं आटल्या गेले. आता यामध्ये मी 1 वाटी साखर टाकली. तर गोड किती तुम्ही खाता त्या अंदाजाने तुम्ही साखर टाका. आता साखर टाकल्यानंतर परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले बघा. फक्त आपल्याला गाजर किसायला वेळ लागतो, हलवा बनवायला अजिबात वेळ लागत नाही. आता इथे मी काय केले, मलाई घेतलेली आहे, दुधाची साय. ही 2 किंवा 3 चमचे मी टाकून घेतले. कारण आपण यामध्ये कुठलाही मावा वगैरे टाकला नाही.
आणि मलाई टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण मावा टाकल्यासारखंच वाटेल ह्याच्यामध्ये. परत एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचं. बघा छान आता आपण मिक्स केलेलं आहे. मी काय करते आता ही कढई आणि दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेते. आणि आपण परत एकदा झाकण ठेवून आणि मध्यम गॅस ठेवलाय. आता ह्या गॅसवरती मी हा तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेते. इथे माझ्याकडे हे थोडेसे काजू बदाम आहे, जास्त नाही आहेत. ते थोडंसं आपण तुपात आहे ना असं थोडंसं परतून घेऊया. थोडेसे लाल झालेत बघा. आता इथे आपला हलवा आहे. हा छान असा आटल्या गेलाय बघा सगळं दूध. आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आहे. परत एकदा आपण मिक्स करू. थोडेसे काजू बदाम टाकलेत. माझ्याकडे ड्रायफ्रूट एकदम कमी होते. जेवढे होते तेवढेच टाकलेत मी. हा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. खूप जास्त कडक नाही करायचा. पाहू शकता अगदी दाणेदार, मऊ आणि मस्त तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा आपला हा गाजरचा हलवा तयार झाला आहे. आता ना गॅस आपण बंद करून टाकूया. आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. कलर पण पाहू शकता तुम्ही किती मस्त आलाय. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा. आता यावरती थोडेसे ड्रायफ्रूट. मस्त असा हा कलर आलेला आहे. खायला एक नंबर गाजरचा हलवा झालेला आहे. नक्की करून बघा. चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.